महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या संयुक्त प्रचार पुरंदरमध्ये केला जात आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक पक्षातील नेते यावेळी या संयुक्त प्रचारात आहेत। आज पार्थ पवार, विजय बापू शिवतारे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराजे जाधवराव देखील या संयुक्त प्रचारात उपस्थित होते आणि लोकांना त्यांनी मार्गदर्शन देखील केलेले आहे। आपल्यासोबत बाबाराजे जाधवराव बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल सर, आज संयुक्त प्रचार सभा होत आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? आज महायुतीचे उमेदवार सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने हा परिंचे वीर जेऊर मांडकी या भागामध्ये प्रचार दौरा त्यांचे चिरंजीव जय पवार हे आले होते। कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। कारण का महायुतीच्या उमेदवाराची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झालेली आहे आणि वेळ खूप थोडा आहे। 15 दिवसानंतर आपल्याला मतदान करायचे, 900च्या वरती गावं उमेदवाराला जायचे, त्यामुळे सर्व ठिकाणी उमेदवार पोहोचू शकत नाही। त्यांचे चिरंजीव म्हणून आज ते इतर लोकांना नमस्कार करायला, विनंती करायला आणि मनोगत सांगण्याकरता आले होते। त्यांच्यावर आम्ही आज इथं होतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे। ते आज लोकांच्यात जात आहेत, त्यामुळे लोकांच्या लक्षात येते की जे आपण त्यांच्याबद्दल ऐकलं होतं तशी ती परिस्थिती नाही। मुलं अतिशय सज्जन, सुशील, सुसंस्कृत आहेत आणि जे काही त्यांच्याबद्दल प्रचार केला होता तो खोटा होता हे यातनं सर्व सिद्ध होऊन राहिलेलं आहे। त्या दिवशी माजी केंद्रीय कृषी मंत्री पवारसाहेब माजी आमदार दादासाहेब जाधवराव यांना भेट घेण्यासाठी आलेले होते। तर काय एकंदरीत तुम्ही त्यावेळेस उशिरा आला, पण एकंदरीत काय चर्चा झाली आणि काय त्यावेळेस? कसलीही बंद दारावर चर्चा झाली नाही ही चुकीची गोष्ट आहे। मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रमुख म्हणून आज इथं काम करतो आहे आणि आदरणीय पवारसाहेब, मोठे पवारसाहेब माझ्या घरी आले होते, माझ्या वडिलांना भेटायला आले होते। त्याच्यानंतर त्यांनी माझी विचारपूस केली, मी गेलो होतो। त्यास मी त्यांना अतिशय सांगितलं की आता माझे वडील जास्त राजकारणात नसतात आणि मी भारतीय जनता पार्टी, मी खोटं बोलायचं नाही, जे काही स्पष्ट बोलायचं की काय कुणाला सांगायचं हो बो। आणि मी त्यांना सांगितलं मला माफ करा, आपण खूप मोठी व्यक्ती आहात, पण मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीतले आमचे घटक सगळे पक्ष आहेत, त्या माध्यमातून भारतीय जनता युतीमध्ये हे सीट अजितदादा पवारांना गेलेलं आहे, तिथं त्यांच्या मंडळी उभ्या आहेत आणि त्याचं मी काम करतो आहे हे मी त्यांना सांगितलं। आजची ह्या मतदारसंघातली परिस्थिती अतिशय चांगली आहे। जे काही संपूर्ण राज्यात आणि देशात येते की इथं खूप कठीण परिस्थिती आहे, काटेकी टक्कर आहे, तसं काही नाही आहे। माझ्या अंदाजाने महायुतीचा उमेदवार सुनेत्रा वहिनी 1.5 लाखाच्या वरच्या फरकाने निवडून येतील ही खात्री आहे। ज्यावेळेस आम्ही ग्राउंड रिॲलिटी आम्ही लोकांच्यामध्ये जातो, लोकांच्यात हिंडतो, त्यावेळेस ती वस्तुस्थिती लक्षात येते आणि जे काय आपण ऐकतो ती गोष्ट चुकीची असते। आज मोदी साहेबांच्या माध्यमातून भारत देश हा तिसरी महाशक्ती निर्माण झालेला आहे। अनेक विकासाची कामं गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये शहरी मतदार खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यांना मोदी साहेबांपलीकडे काय माहीत नाही, ते फक्त म्हणतात आम्हाला मोदीला मतदान करायचं आहे। त्यामुळे जवळजवळ हे 3-4 लाख खडकवासला असेल, आंबेगाव पठार, फुरसुंगी असेल, हिंजवडीचा भाग असेल, इथं जवळजवळ 3 ते 4 लाख मतदान हे शहरी मतदान आहे आणि हे शहरी मतदान 70 ते 80 होणाऱ्या मतदानामुळे 70 ते 80% मतदान हे महायुतीच्या उमेदवार म्हणजे सुनेत्रा वहिनींना होणार आहे आणि अजितदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक वर्ष काम केलेलं आहे। देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा ह्या महायुतीतनं खूप मोठं काम, खूप मोठी विकासाची कामं ही सर्व चालू आहेत, त्याचाच फायदा होणार आहे आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं एक स्वप्न होतं की मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार बारामतीतनं जावा आणि हे स्वप्न या वेळेला साकार होणार आहे। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादांनी देखील माजी आमदार दादासाहेब जाधवराव यांची भेट घेतली होती। त्यावेळेस अजितदादा बारामतीतील भाषणात असे म्हटले होते की आमदार दादासाहेब जाधवराव देखील प्रचारात वय
91-92 वय झाले तरी प्रचारात येणार आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं. तर काय सांगाल या संदर्भात? माझ्या वडिलांचं वय तर 91 वर्षाचं आहे. त्यांनी आयुष्यभर साधी राहणी उच्च विचार या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि जर त्यांनी अजितदादांना शब्द दिला असेल की मी प्रचारामध्ये भाग घेईल तर ते निश्चितपणे प्रचारामध्ये भाग घेतील. कारण का वडील मला खूप आदरणीय आहेत, त्यामुळे मी वडिलांशी या गोष्टी बोलत नाही. पण जर अजितदादांचं त्यांचं ते बोलणं झालं असेल, त्यांनी अजितदादांना तो शब्द दिला असेल तर ते शब्दाला पक्के आहेत आणि त्या पद्धतीने ते प्रचारात भाग घेतील. नक्कीच हे होते बाबाराजे जाधवराव. महायुतीच्या संयुक्तिक प्रचार अतिशय जोराने चालू आहे आणि नक्कीच सुनेत्रा वहिनी पवार 1.5 लाखांनी निवडून येतील असा त्यांनी 1.5 लाखाच्या वरच्या प्रकारे निवडून येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विके चव्हाण समिती, दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर.